मुंबईच्या पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील 4 जणांचा बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने मृत्यू झाला. पण कलिंगड खाल्ल्याने मृत्यू होऊ शकतो का? काय आहे सत्य परिस्थिती? चला जाणून घेऊया. मुंबईतील त्या कुटुंबाने त्या रात्री स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवलेला. बिर्याणीचा बेत होता. बिर्याणीचा बेत झाल्यानंतर रात्री 1:30 वाजता त्यांनी कलिंगड खाल्ला. आणि त्यानंतर त्यांना व्हॉमिटिंग अँड ड्राउसी फील झाले म्हणून त्यांनी त्याच मजल्यावर असलेल्या डॉक्टर्सना बोलावले. पण तब्येत आणखी खालावल्यामुळे त्यांना जे मध्ये शिफ्ट केला आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात बिर्याणी खूप लोकांनी खाल्ली होती, पण कलिंगड फक्त कुटुंबानेच खाल्ला. म्हणून कलिंगडमुळे फूड पॉइझनिंग झाली का असा तिथल्या लोकांना संशय येऊ लागला. फॉरेन्सिक रिपोर्ट अजून यायची आहे आणि तपास सुरू आहे. पण कलिंगडाने फूड पॉइझनिंग होते का आणि होते तर कधी होते? चला पाहूया. सर्वात पहिला म्हणजे कलिंगडाने फूड पॉइझनिंग नाही होत. दुसरं म्हणजे बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्ल्याने फूड पॉइझनिंग होते का यावरही कोणताही सायंटिफिक पुरावा नाही आहे. मग फूड पॉइझनिंग कधी होते? 1. कट केलेले किंवा जास्त वेळ ठेवलेले कलिंगड. 2. बॅक्टेरियामुळे. 3. हायजीन खराब असेल तर. काही लोकांना बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने डिस्कम्फर्ट होऊ शकतो, कारण बिर्याणी हेवी असते, कलिंगड पाणीदार असते, म्हणून ब्लोटिंग ॲसिडिटी होऊ शकते, पण फूड पॉइझनिंग नाही. जर उलटी, जुलाब आणि चक्कर येत असेल तर हे फूड पॉइझनिंगचे सिम्प्टम्स आहेत. डॉक्टरांचा सल्ला घ्या. वरील सर्व माहिती हे इंटरनेटवर आधारित रिसर्चवर अवलंबून आहे. काहीही ओपिनियन आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.